मतदारसंघात जास्त वेळ देण्यासाठी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पक्षात कोणतीही तक्रार झालेली नाही. स्थानिक पातळीवर पोटदुखी, लवकर ग्रामीण दौरा सुरू करणार आमदार इद्रिस नाईकवाडी. काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा विधान परिषदेचे आमदार इद्रिस नाईकवाडी यांनी दिल्यानंतर याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनामा देणे याबाबत कारण स्पष्ट करून त्याचा खुलासा केला. गेले 2 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्षपदावर काम करून त्यांनी अल्पसंख्याक समाजाला पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेमध्ये एकही मुस्लिम आमदार नसल्याने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व म्हणून मला पाठवून समाजाला न्याय दिला. राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष पदावर काम करत असताना मतदारसंघामध्ये वेळ मिळत नव्हता. जास्त वेळ देण्यासाठी मी हा अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. पक्षात अशी कोणतीही माझ्यावर तक्रार झालेली नाही. याचा खुलासा करून माझा राजीनामा झाल्याने स्थानिक पातळीवर विरोधकांना परवानगी मिळाली, बहाणा मिळाला. त्याला जोडून वेगळं पसरवण्याचं काम सुरू. लवकरच ग्रामीण दौरा सुरू करणार असा इशारा आमदार इद्रिस नाईकवाडी यांना दिला आहे. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली. दुसरी गोष्ट, आता हे झाल्यानंतर आपण जिल्ह्याकडे वळतो. आता आम्ही जिल्ह्यात त्या ठिकाणी पूर्ण वेळ देतोय. जिल्ह्यातील आमचे जेवढे काही तालुके आहेत, जेवढे विधानसभा मतदारसंघ आहेत, त्या मतदारसंघात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अलीकडं टीम वाढलेली आहे. चांगले मजबूत कार्यकर्ते, नेते आमच्या पक्षाबरोबर आहेत. त्यामुळे साहजिकच विकास कामांसाठी म्हणून त्या ठिकाणी आमच्याकडून अपेक्षा आहेत जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या आणि विविध भागातल्या लोकांच्या. एक तर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य लोकांना माझी कारकीर्द माहिती आहे. मी नगर विकासमध्ये जरी जास्त काम केलं असलं तरी त्या संबंधातनं लोकांना ज्ञात आहे की एक काम करणारा, एक चांगला कार्यकर्ता म्हणून लोक मला ओळखतात आणि त्यामुळेच त्यांच्या अपेक्षाही वाढलेल्या. मग या अपेक्षा पुऱ्या करण्यासाठी आता इथनं पुढं भरपूर वेळ मी देऊ शकतो. जिल्ह्याला न्याय देण्याची भूमिका माझ्या पक्षानं माझ्या रूपानं त्या ठिकाणी दिलेली आहे. ते काम मी पूर्णपणानं चोखपणानं बजावेल. आता आम्ही ग्रामीण भागचा दौरा या पुढच्या आठवड्यापासून सुरू करतोय. प्रत्येक तालुक्यातल्या ग्रामीण भागात प्रत्येक गावात सेपरेट वेळ देऊन त्या गावातला सध्याचा असणारा, अस्तित्वात असणारा आराखडा, जे काही अपुरेपण राहिलेलं आहे, जे कामं होणं अपेक्षित आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षांची नोंद घेऊन ती कामं कुठल्या माध्यमातून आपण त्यांना करून द्यायची या संबंधीचं नियोजन काढण्यासाठी मी आता इथनं पुढं पूर्ण वेळ देणार आहे. आता अलीकडे 15 दिवस आधी, नाही 15 दिवस आधी गेल्या महिन्यात नाही, सत्ताधाऱ्यांचा काय संबंध आहे? सत्ताधारी आणि गोरक्षकांचा काय संबंध आहे? तुम्ही चुकीचं इंटरप्रिटेशन करताय. नाही, त्याचा काही विषय नाही. असं कुठलं बांधली कोणाला लागलेली आहे मला माहिती नाही, पण माझ्या पक्षात माझ्या विरोधात कोणतीही तक्रार अशी झालेली नाही. कारण माझं काम हे काम बोलत असतं आणि कामावर उभं राहणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे कधीच माझ्याबद्दल माझ्या पक्षात कोणतीही अशी तक्रार झालेली नाही. हा, आता स्थानिक पातळीवर काही पोटदुखी लोक आहेत, मला जे कळतं ते आमच्या पक्षातही नाही आहेत. परंतु त्यांना असं वाटलं की हे राजीनामा झाला म्हणजे आपल्याला एक परवानगी मिळाली, आपल्याला एक बहाणा मिळाला आहे. मग त्याला जोडून काय आहे, तर त्याला जोडून असं काहीतरी लावण्याचा धंदा त्यांनी केलेला असावा. मी काय सांगतोय की अजित दादा ज्यावेळी तिथं माझ्या घरी आलेले, माझ्या कार्यालयात आलेले, त्याच दिवशी मी त्यांना दिलेला होता. परंतु जोपर्यंत नवीन माणूस एखादा त्या जागेवर चांगला त्यांच्या डोक्यात बसला नाही तोपर्यंत ते जाहीर करणं योग्य नव्हतं. म्हणून आपण ते जाहीर केलं नव्हतं. आणि तो पक्षांतर्गत विषय आहे. शेवटी प्रत्येक पक्षाचे विषय काही रस्त्यावर बोलायचे नसतात, काही जबाबदारी आहे. त्यामुळे असा काही प्रकार नाही आहे. काही लोकांना आपलं उकळ्या फुटल्या असतील कदाचित, आणि म्हणून खरं तर आमच्या पक्षाची अरेंजमेंट आहे की कार्यकर्त्याचं युटिलायझेशन अगदी व्यवस्थित करून घेण्याची एक सिस्टम आमच्या पक्षात आहे. आणि त्यानुसार माझ्या कार्यक्षमतेची काय म्हणू त्याला आपण, की व्यवस्थितपणानं उपयोग लोकांना झाला पाहिजे, लोकांच्या प्रश्नासाठी झाला पाहिजे, कार्यकर्त्यांसाठी झाला पाहिजे, पक्षाला झाला पाहिजे. या दृष्टिकोनातनं नियोजन करणारा आमचा पक्ष आहे आणि ते पक्षाच्या नियोजनानुसार मला जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, सांगली.